नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC ऑनलाईन टेस्टमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण नुकताच महाराष्ट्र शासनाच्या IT डिपार्टमेंट इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटने एक परिपत्रक काढलं आहे. यामध्ये त्यांनी 2014 आणि 2015 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या ई गव्हर्नन्स क्षेत्रातील काय काय प्रायोरिटीज आहे याबद्दल त्यांची विजन काय हे त्यांनी लिहून दिलेले आहे. तर त्याबद्दल आपण थोडीशी माहिती करून घेऊया. हे आपल्याला राज्यसेवेच्या परीक्षेसाठी किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी येणाऱ्या अतिशय उपयुक्त ठरतील. तर एक एक डिपार्टमेंट वाईज यांनी कोणकोणत्या ई गव्हर्नर इनिशिएटिव्ह हे आणणार आहे याविषयी आपण इथे बघूया. तर सगळ्यात पहिले यांनी दिलेलं आहे कॉमन ई गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह. तर याच्यामध्ये कॉमनली काय काय करतील तर ते त्यांनी म्हटलेलं आहे पहिले की ई ऑफिस. तर मंत्रालयातले विविध ऑफिस असतील, कलेक्टर्स ऑफिस असतील, डिव्हिजनल कमिशनरचे ऑफिस असतील, तर हे ते ई करतील म्हणजे IT बेस करतील. त्यानंतर जो पेरोल असतो की जो पेमेंट कर्मचाऱ्यांना पेमेंट देण्यात येणार आहे सेवार्थ अंतर्गत, तर हे सगळं ऑनलाईन पेमेंट ते आता नुकताच 2015 पर्यंत कंप्लीट करतील असं त्यांना म्हणायचं आहे. त्याचबरोबर विविध शाळांना येणाऱ्या स्कॉलरशिप किंवा विद्यार्थ्यांना येणारी स्कॉलरशिप, तर या सर्व स्कॉलरशिप सुद्धा शालार्थ या त्यांच्या कार्यक्रमाअंतर्गत मार्च 2015 पर्यंत पूर्ण होतील असं ते म्हणत आहे. त्यानंतर जे कर्मचारी असतं त्यांचं सर्व्हिस बुक सुद्धा डिजिटल किंवा त्यामध्ये प्रमोशन्स, रिटायरमेंट, तर सस्पेन्शन, लिव्ह रेकॉर्ड हे सगळ्या गोष्टी त्यामध्ये डिजिटल रूपात ठेवल्या येतील. त्याच्यानंतर यांनी SMS सिस्टीम किंवा USSD सिस्टीम आणि मोबाईल ॲप्स यांचा पुरेपूर वापर आम्ही शासनामध्ये करून घेऊ असे इथे यांनी म्हटलेलं आहे. पुढे काही त्यांच्या नोंद सुद्धा आहे कुठे कुठे ह्या सिस्टीम वापरल्या जातील. ऑफिशियल ईमेल ॲड्रेस, प्रत्येक कर्मचाऱ्याला ऑफिशियल ईमेल ॲड्रेस असावा असं सुद्धा हे म्हणताय आणि मे बी ते प्रयत्न पुढे करतीलच. त्यानंतर महा ऑनलाईन पेमेंट गेटवे. आता हे पेमेंट गेटवे म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर एखाद्या ठिकाणी पैसे पाठवायचे असेल तर मधात एक संस्था म्हणून हे पेमेंट गेटवे काम करतं. तर तुमच्याजवळ कोणतेही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग असेल आणि तुम्हाला शासनाला जर पैसे पाठवायचे असतील तर महा ऑनलाईन नावाचं पेमेंट गेटवे किंवा त्या पद्धतीचं कोणतंही पेमेंट गेटवे हे शासन स्वतः निर्माण करेल असं हे म्हणताय. तशी काही प्रायव्हेट पेमेंट गेटवे ऑलरेडी आहेत, तर हे महाराष्ट्र शासनाचं स्वतःचं असेल असं यांचं म्हणणं आहे मे बी. तर सिम्प्लिफिकेशन ऑफ व्हेरियस फॉर्म ॲज अ पार्ट ऑफ ई डिस्ट्रिक्ट प्रोजेक्ट. हा ई डिस्ट्रिक्ट प्रोजेक्ट जो आहे या अंतर्गत व्हेरियस फॉर्म्स जे आहेत या 8 पानांच्या आत जे आहेत ते सिम्प्लिफिकेशन करून मे बी ते कमी पानांमध्ये त्यांना समाविष्ट करतील. सोशल मीडियाचा एक ऍक्टिव्ह यूज ते स्वतः म्हणजे फेसबुक, व्हॉट्सअप वगैरे याचा यूज सुद्धा महाराष्ट्र शासन आता पुढे करणार आहे. तर एक चांगली योजना आहे ही. त्यानंतर आधार इनोव्हेशन लॅब. तर आधारला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने आणि उपयुक्त पद्धतीने कुठे कुठे वापरता येईल याच्यासाठी एक स्पेशल लॅब, आधार इनोव्हेशन लॅब हे सुद्धा इथे UID साठी ओपन करणार आहे. त्याच्यानंतर रिसर्च अँड डेव्हलपमेंट इन द फेस रिकॉग्नायझेशन अँड फेस मॅचिंग. तर हा एक चांगला बायोमेट्रिक जे आपण म्हणतो की याचा यूज यांनी इथे करणार आहे. तर जेणेकरून याचा यूज साधारणतः वोटर्स ID मध्ये जो फेक डेटा येतोय तर तिथे फेस रिकॉग्नायझेशन म्हणजे हा व्यक्ती एक्झॅक्टली तोच आहे का, त्याचा फोटो आहे तोच आहे का, तर हे अशा गोष्टी तुम्हाला येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्र शासनामध्ये फेस रिकॉग्नायझेशन, फेस मॅचिंग या वापरताना दिसतील. त्यानंतर पुढे ऑनलाईन कंप्लेंट ट्रॅकिंग सिस्टम हे चीफ मिनिस्टर ऑफिससाठी बनवण्यात जाईल. मे बी ही पब्लिकला ओपन केली जाईल, याद्वारे आपण कंप्लेंट लिहू शकतो आणि त्याचं ऑनलाईन ट्रॅकिंग वगैरे होईल मे बी. त्यानंतर चीफ मिनिस्टर रिलीफ फंड. हा जो फंड आहे चीफ मिनिस्टर रिलीफ फंड, इथे आपण ई पेमेंटद्वारे डायरेक्टली काही डोनेशन वगैरे असेल ते जनतेकडून कलेक्ट करायचं असेल किंवा कोणाला द्यायचे असतील तर हे डायरेक्टली चीफ मिनिस्टर रिलीफ फंड मध्ये पेमेंट गेटवेद्वारे देऊ शकू. तर असं काही एक स्टँडर्ड प्रोसेस लवकरच येईल. त्यानंतर इतरही काही इनिशिएटिव्ह आहे ते आपण बघूया आता. तर आणखी इथे दिलेलं आहे अप्लिकेशन ऑफ गव्हर्नमेंट जॉब. आता वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या भरती होतात. आजही भरपूर भरती ज्या आहेत त्या ऑनलाईन फॉर्मनी होत नाही, फक्त MPSCच्या होतात. तर येत्या काही दिवसात मॅक्झिमम फॉर्म जे आहे तलाठी असतील किंवा जिल्हा भरतीचे असतील हे तुम्हाला महा ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन भरल्या जातील. मे बी काही त्यातल्या एक्झाम आजही ऑनलाईन होत आहे, पुढे अजून जास्त होतील. तर ऑनलाईन एक्झाम्सला खास यांनी इम्पॉर्टन्स इथे दिलेला आहे. MPSC साठी म्हटलेलं आहे, बघूया पुढे काय येतं. गव्हर्नमेंट हाऊस अलॉटमेंट जे होतात ते म्हाडा अंतर्गत,
तर हे गव्हर्नमेंट हाऊस अलॉटमेंट सॉरी इथे जे म्हटलेलं आहे हे आहे क्वार्टर्स बद्दल. तर गव्हर्नमेंटचे जे क्वार्टर्स मिळतात ते सुद्धा अलॉटमेंट जे आहे ते ऑनलाईनच होईल असं यांना म्हणायचं आहे. राईट टू इन्फॉर्मेशन साठी किंवा या कायद्यासाठी स्पेशल वेबसाईट, ऑनलाईन फिलिंग ऑफ द फॉर्म, त्याचं रिड्रेसल जे आहे हे सुद्धा सगळं ऑनलाईन होईल असं यांचं म्हणणं. मार्च 2015 पर्यंत हे प्रयत्न करतील. त्याच्यानंतर यांनी इथे म्हटलेलं आहे स्पेशली एमपीएससी साठी, ते बघा लक्षात द्या, एमपीएससी साठी स्पेशल यांनी म्हटलेलं आहे रिझल्ट प्रोसेसिंग. तर रिझल्ट प्रोसेसिंग साठी एक स्पेशल सॉफ्टवेअर जनरेट केलं जाईल. त्याच्यानंतर ऑनलाईन एक्झामिनेशन साठी डेव्हलपमेंट ऑफ इन हाऊस सिस्टीम फॉर ऑनलाईन एक्झामिनेशन किंवा एक स्पेशल वेबसाईट सुद्धा याच्यासाठी लॉन्च केली जाईल. न्यू वेबसाईट टू बी डेव्हलप असं ते म्हणताय, बघूया. त्याच्यानंतर महाराष्ट्र ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल हे मॅट साठी सुद्धा यांच्या केसेस ज्या पेंडिंग असतात भरपूरशा किंवा यांच्या केसेसच्या रिड्रेसल साठी एक स्पेशल वेबसाईट एक स्पेशल मॅनेजमेंट सिस्टम हे मॅट साठी बनवलं जाईल ई गव्हर्नन्स अंतर्गत. त्यानंतर चीफ इलेक्टोरल ऑफिस साठी ते काय केलं जाईल ते मगाशीच आपण डिस्कस केलं की फेस मॅचिंग अल्गोरिथम. त्यानंतर GIS पर्टिक्युलरली डेटासाठी GIS ग्लोबल इन्फॉर्मेशन सिस्टम जे म्हणतात ते इथे वापरलं जाईल. त्यानंतर लिंकेज विथ UID जे आधार कार्ड सोबत त्याचं लिंकेज राहील. त्यानंतर महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी लिमिटेड साठी पण काही यांचे अप्लिकेशन आहेत. त्यानंतर इथे DGPIR म्हणजे हे खास तर आपलं जे इन्फॉर्मेशन असते माहिती, तर ही महान्यूज आणि लोकराज्य याच्यासाठी मोबाईल अप्लिकेशन हे बनवणार आहे. त्यानंतर DG लायब्ररी फॉर ऑडिओ AR ऑल इंडिया रेडिओ साठी एक डिजिटल लायब्ररी बनवली जाईल. तिथे जेवढा यांचा महत्वाचे कार्यक्रम यांचे रेकॉर्डिंग्स वगैरे राहतील. त्यानंतर पुढे IT डिपार्टमेंट साठी सुद्धा दूरदर्शन साठी सुद्धा एक डिजिटल लायब्ररी इथे प्रस्तावित आहे. त्याच्यानंतर यांनी मराठी लँग्वेज जो आज फार मोठा समस्या आहे इंटरनेटमध्ये, तर मराठीसाठी काही बेटर कीबोर्ड्स असतील किंवा युनिकोड असतील याच्यासाठी पण इंटरॅक्टिव्ह डिजिटलायझेशन ऑफ मराठी बुक असतील, तर काही बुकचे जे डिजिटलायझेशन तुम्हाला फ्री मध्ये डाउनलोड करता येतील. मे बी काही पेमेंट गेटवेचा पण इथे उल्लेख आहे, तर पेमेंटवरही मिळतील. ते डिजिटलायझेशन ऑफ मराठी बुक हे चांगला इनिशिएटिव्ह इथे आपल्याला बघायला मिळेल येत्या काही वर्षात. लर्निंग ऑफ मराठी लँग्वेज, लॉन्चिंग ऑफ मोबाईल ॲप्स, त्याच्यासाठी हे मोबाईल ॲप्स पण तुम्हाला नुकताच म्हणजे इन काही दिवसामध्ये पब्लिश झालेले तुम्हाला दिसतील. त्यानंतर फायनान्स सेक्टरमध्ये डिजिटल साईन, आता जे व्हेरियस बिल्स असतात ते आज ट्रेझरीमध्ये दिले जातात, तर त्यांच्यासाठी साईनसाठी ते बराच काळ अडखळत राहतात. तर डिजिटल साईन हा इनिशिएटिव्ह इथे वापरला जाईल. त्यानंतर बिल पोर्टल, एक सेपरेट पोर्टल सुद्धा पेंडिंग बिल वगैरे या केसेससाठी बिल पोर्टल एक लॉन्च केलेलं काही दिवसात दिसेल. त्याच्यानंतर सेवार्थ आणि शालार्थ याच्यासाठी 2.0 एक डायरेक्ट सिंगल होप ट्रान्सफर, म्हणजे मधात एकही व्यक्ती न राहता डायरेक्ट या एंड टू त्या एंडला तुम्हाला डायरेक्टली ट्रान्सफर झालेला फंड, एक चांगला इनिशिएटिव्ह इथे मिळेल. त्याच्यानंतर प्लॅनिंग मध्ये वेब बेस्ड अप्लिकेशन फॉर MLA आणि MP फंड. तर MP आणि MLA यांना जो आमदार खासदारांना जो फंड येतो त्याच्या अप्लिकेशन, त्यासाठी एक स्पेशल अप्लिकेशन पण दिसेल. त्यानंतर लॉ आणि ज्युडिशियरी या सेक्टरमध्ये सुद्धा डिजिटलायझेशन ऑफ द रेकॉर्ड, म्हणजे कोर्टाचे जे रेकॉर्ड आहे त्याचे डिजिटलायझेशन करून ठेवलं जाईल. नोटरीसाठी नोटरी इन्फॉर्मेशन सिस्टम येईल. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग हे जे आहे हे जेल आणि हॉस्पिटल कोर्ट्स यांच्यासाठी तुम्हाला इन फ्युचर लावलेले दिसतील. त्याच्यानंतर पुढे आपल्याला बघायचं आहे, त्याच्यानंतर सोशल जस्टिस आणि डिपार्टमेंटमध्ये आपल्याला स्कॉलरशिप, तर ही स्कॉलरशिप जी आहे ती ऑनलाईन ट्रान्सफर होईल अशा पद्धतीचा इनिशिएटिव्ह जो ऑलरेडी सुरू झालेला आहे काही ठिकाणी. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी ह्या सगळ्या डिजिटलाइज होतील. डाटा जो आहे लास्ट 20 इयरचा 1995 ऑनवर्ड हा सुद्धा आपल्याला डिजिटल झालेला दिसेल. त्याच्यानंतर ट्रायबल विभागासाठी पण यांचे काही इनिशिएटिव्ह आहे. मायनॉरिटीज साठी आहे, खास तर मायनॉरिटीज मध्ये यांनी कम्प्युटरायझेशन ऑफ हज कमिटी, त्यानंतर उर्दू साहित्य अकॅडमी आणि कब्रिस्तान लँड रेकॉर्ड याचं कम्प्युटरायझेशन बद्दल इथे बोललेलं आहे. त्याच्यानंतर ऑनलाईन अप्लिकेशन ऑफ फ्री कोचिंग क्लासेस, तर मायनॉरिटीज साठी फ्री कोचिंग क्लासेसची पण प्रावधान इथे केलेलं आहे. त्यानंतर मायनॉरिटीजच्या पॉप्युलेशनच्या डेटा बद्दल जो वाद असतो त्यासाठी पण इथे काही डाटा बँक
दॅट गिव्स द डिटेल अबाउट द सेन्सस अबाउट द मायनॉरिटी असं इथे म्हटलेलं आहे. त्यानंतर 7 वर्ष आफ्टर 7th स्टँडर्ड नंतर गर्ल्स एज्युकेशन विशेषतः मायनॉरिटी मध्ये याच्या डेव्हलपमेंट बद्दल पण इथे एक डेटा बँकचा उल्लेख इथे केलेला आहे. तर हा एक चांगला इनिशिएटिव्ह आपल्याला काही दिवसात पाहायला मिळेल. त्याच्यानंतर वॉटर रिसोर्सेस मध्ये बघा, तर पेमेंट गेटवे ऍक्टिव्हेशन ऑनलाईन पेमेंट फॉर फार्मर्स. तर फार्मर्ससाठी ऑनलाईन पेमेंट हे वॉटर रिसोर्सेससाठी तुम्हाला इथे पाहायला मिळेल. त्याच्यानंतर ई जलसेवा विथ मोबाईल SMS इंटिग्रेशन. तर हे जलसेवेबद्दलचे जे SMS असतील त्याच्यासाठी ई जलसेवा हे खास अप्लिकेशन आपल्याला इथे पाहायला मिळेल. त्यानंतर इमर्जन्सी अर्ली वॉर्निंग सिस्टम फॉर फ्लूड्स, तर नॅचरल डिझास्टर याच्यासाठी एक वॉर्निंग सिस्टम जे नेहमी असायला पाहिजे ते टेक्नॉलॉजी बेस्ड, तर याबद्दल इथे उल्लेख केलेला आहे. ती लवकरच पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे. त्यानंतर संग्राम केंद्र जे आहे, ग्रामपंचायत लेवलवर संग्राम केंद्र जे आहे त्यांना प्रॉपर एक कनेक्टिव्हिटी असावं. काही ठिकाणी इंटरनेटची कनेक्टिव्हिटी नाही आहे, तर इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी सुद्धा विशेष काही सॅटेलाइट बेस्ड कनेक्टिव्हिटीचा इथे उल्लेख केलेला आहे समोर. तर इम्प्लिमेंटेशन ऑफ मोबाईल बेस्ड सर्व्हिस इन महाराष्ट्र फॉर सिटीजन. तर विशेषतः मोबाईल सर्व्हिस जे आहे, मोबाईल बेस्ड सर्व्हिस हे महाराष्ट्रातल्या सिटीजनला मिळावा, त्याचा हा त्यामागचा उद्देश आहे. त्यानंतर ग्राम मार्ट, जसं आज शहरी भागामध्ये फ्लिपकार्ट, अमेझॉन सारख्या ई कॉमर्स वेबसाईट या शहरी लोकांना स्वस्त रेटमध्ये चांगल्या चांगल्या वस्तू अवेलेबल करत आहे. पण त्या वस्तू आज खेड्यातल्या लोकांना सध्या अवेलेबल होत नाही, कारण या मोठ्या कंपन्या तिथे शिपिंग करत नाही, म्हणजे तिथे या सप्लाय करत नाही, तिथे या वस्तू पोहोचत नाही. तर खेड्यातल्या लोकांना या ई कॉमर्सचा फायदा व्हावा म्हणून महाराष्ट्र शासन सेल्फली ग्राम मार्ट नावाचं एक स्वतःच ई कॉमर्स प्लॅटफॉर्म लॉन्च करणार आहे असं हे म्हणत आहे. बघूया. त्यानंतर वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंट, याच्यामध्ये 100% यूज ऑफ इलेक्ट्रॉनिक फंड मॅनेजमेंट सिस्टम हे आपल्याला पाहायला मिळेल. नंतर सॉफ्टवेअर फॉर इस्टिमेट प्रिपरेशन, इस्टिमेट जे असतं त्यासाठी एक स्पेशल सॉफ्टवेअर हे बनवतील. त्यानंतर ऑनलाईन मॉनिटरिंग ऑफ वॉटर सप्लाय वर्क ऑन द लाईन्स ऑफ कन्स्ट्रक्शन अँड ट्रॅकर. तर हे वॉटर सप्लायसाठी काही भागात वॉटर सप्लाय होत नाही वगैरे, याच्यासाठी एक ऑनलाईन ट्रॅकिंग सिस्टम पण हे बसवण्याचे विचार करत आहे. त्यानंतर स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स, स्कूलमध्ये अतिशय चांगलं काम इथे जे आपण ऑलरेडी सुरू केलेलं आहे ते पण इथे याचा उल्लेख आहे. क्रिएट डिजिटल कंटेंट, पहिल्या वर्गापासून तर 12वी पर्यंतचे जे पुस्तक आहे याच्यातले कंटेंट हे डिजिटल करणे यांचा उद्देश आहे. आणि त्यानंतर ते ओपन बुक हा जो प्लॅटफॉर्म हे बोलत आहे त्यावर ते इंटरनेटवर अपलोड करतील, मे बी ते व्हिडिओज असतील वगैरे. तर याचा चांगला एक इनिशिएटिव्ह इथे पाहायला मिळत आहे आपल्याला. त्यानंतर चाइल्ड ट्रॅकिंग सिस्टीम, एक्झॅक्टली याचा पर्पज चाइल्ड ट्रॅकिंग म्हणजे यांनी इथे एक्सप्लेन नाही केला, तर मे बी चाइल्ड ट्रॅकिंग म्हणजे ते बाहेर वगैरे कुठे फिरायला जातात या शाळा सोडून वगैरे, मे बी त्या उद्देशाने हा असेल. बघूया काय आहे. तर व्हर्च्युअल क्लासरूम फॉर 1500 सेकंडरी, साधारणतः 1,500 शाळांसाठी एक व्हर्च्युअल क्लासरूम म्हणजे स्क्रीनवर इंटरनेट बेस, तर अशा काही क्लासरूम ज्या असतील ई कॉन्फरन्सद्वारे वगैरे शिकवल्या जातील. तर अशा काही स्कूल्स, स्मार्ट स्कूल ज्या आता सध्या चालू आहेत प्रायव्हेट ठिकाणी, तसे काही गव्हर्नमेंटचे इनिशिएटिव्ह आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर ऑनलाईन ऍडमिशन आहे, ऑनलाईन स्कूल मॅनेजमेंट सॉफ्टवेअर आहे, तर हे पण शाळेला देण्यात येतील. याच्याद्वारे चांगला स्टुडंटचा जो हजेरी आहे त्याच्यावर प्रॉपर नियंत्रण ठेवण्यात येईल. तर डिमांडिंग पुढे हायर एज्युकेशन मध्ये काय करतात, तर हे डिग्री जे आहे, हे डिग्री सर्टिफिकेट्स जे आहेत शाळा कॉलेजेस तर्फे दिल्या जातात वगैरे, तर यांचं डिमटेरियलायझेशन बद्दल 2000 ऑनवर्ड्स हे म्हणत आहे, म्हणजे 2000 नंतरचे यांचं डिमटेरियलायझेशन ऑफ द डिग्री सर्टिफिकेट होईल असं हे म्हणत आहे. त्यानंतर व्हर्च्युअल क्लासरूम इन ऑल द स्टेट युनिव्हर्सिटी अँड महाराष्ट्र, तर सगळ्या स्टेट युनिव्हर्सिटी जे आहेत आपल्या इथे, तिथे व्हर्च्युअल क्लासरूम असतील, प्रोजेक्टर असतील, स्क्रीन असतील, इंटरनेट बेस्ड टीचिंग राहील. डिस्टन्स लर्निंग जे म्हणतो तो पण इनिशिएटिव्ह आपल्याला युनिव्हर्सिटीमध्ये ऍक्टिव्हली दिसेल. एक्झाम रिफॉर्म हा अतिशय चांगला शब्द इथे टाकलेला आहे की युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला एक्झाम रिफॉर्म्स बघूया. हे ऑनलाईन एक्झाम किंवा इतर काही चांगल्या पद्धती टेक्निक्स ज्या आहे त्या इव्हॅल्युएशनच्या आणतील. एक्झामिनेशन मेथड बद्दल मला डिसेबल स्टुडंटसाठी काही स्पेशल प्रायोरिटी इथेचा स्पेशल उल्लेख आहे. त्यानंतर एम्प्लॉयमेंटसाठी महारोजगार हा जो इनिशिएटिव्ह गव्हर्नमेंटचा, यांना जास्त ऍक्टिव्ह करायचा आहे. पूल आणि पुश SMS मे बी रोजगारचे जे अलर्ट्स असतात ते आता यांच्याद्वारे दिले जातील. पेमेंट गेटवेचा तिथे उल्लेख आहे, मे बी ते फ्री किंवा पेमेंट पण असेल त्यांच्यासाठी. ते एक रोजगाराचे मेसेज लोकांपर्यंत पोहोचतील, रोजगाराच्या माहिती त्यांना मिळतील.
त्यानंतर करिअर गायडन्स आणि काउन्सिलिंग हे सुद्धा त्या ॲप्लिकेशनद्वारे, महारोजगार नावाच्या ॲप्लिकेशनद्वारे ते सगळं काही चालू होईल असं यांचं म्हणणं आहे. नंतर रेव्हेन्यू डिपार्टमेंटसाठी पण यांनी डिव्हिजनल कमिशनर आणि डिस्ट्रिक्ट कलेक्टरसाठी त्यांचा प्रॉपर जो डेटा रेव्हेन्यूचा जो डेटा येतो त्याचं प्रॉपर इव्हॅल्युएशन होण्यासाठी एक स्पेशल सॉफ्टवेअर याच्याबद्दल इथे यांनी उल्लेख केलेला आहे. कॉम्प्रेहेन्सिव्ह मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम असं MIS म्हणून ते म्हणतात. त्यानंतर लँड रेकॉर्ड जे असतं याच्यासाठी मोजणी, चावडी, म्युटेशन आणि सर्वे असे लँडसाठी पण चांगले चांगले सॉफ्टवेअर्सचा इथे उल्लेख आहे. त्यानंतर जे डिजिटलायझेशन ऑफ ओल्ड रेकॉर्ड्स, जो रेकॉर्ड्स असतात त्याचं डिजिटलायझेशन हे करणार आहे. त्यानंतर डिजिटलाइज इन्फॉर्मेशन ऑन अफेक्टेड पीपल हे रिहॅबिलिटेशन, तर पुनर्वसनाबाबत डिजिटलायझेशन अफेक्टेड किती लोक अफेक्टेड होणार आहे त्याच्यासाठी त्याचा डेटा जो आहे तो डिजिटलाइज राहील. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन ऑफ मार्जिनल स्मॉल फार्मर, शेतकऱ्यांची नोंद राहील. त्यानंतर रजिस्ट्रेशन ऑफ प्रोजेक्ट अफेक्टेड एरिया, याचं पण रजिस्ट्रेशन. हे मॅक्झिमम ही गोष्टी ज्या आहेत त्या साधारणतः ऑनलाईन होतील किंवा इंटरनेट बेस होतील किंवा डिजिटल होतील असं यांचं म्हणणं आहे. त्यानंतर रेव्हेन्यूसाठी सरिता नावाचा हा एक चांगला प्रोजेक्ट आहे. सरिता हा ऑलरेडी काही ठिकाणी सुरू केला होता वाटते मागे यांनी. तर सरिता V 2.0 हा लॉन्च होईल असं यांचं म्हणणं आहे. डिजिटलायझेशन ऑफ रेकॉर्ड बिफोर 1985च्या पहिलेचे रेकॉर्ड हे डिजिटलाइज होतील आणि 1988 ते 2002 मधले डेटा जे आहेत त्यांचा डाटा क्लिन्झिंग होईल आणि सर्च इट अवेलेबल ऑन सर्च असं ते म्हणतील, म्हणजे नेटवर अवेलेबल करतील. तर फ्रँकिंग, त्यानंतर स्टॅम्पिंग, रजिस्ट्रेशन, ऑनलाईन प्रॉपर्टी कार्ड, तर असे प्रॉपर्टी संबंधित किंवा जमिनी संबंधित विविध गोष्टी या ऑनलाईन होतील आणि त्या चालू पण आहे. तर त्या अजून ऍक्टिव्हली आपल्याला पाहायला मिळतील. फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये तेंदू लीव्ज, तेंदूचे पत्ते आणि टिंबर लाकडासंबंधी जे ऑप्शन्स होतात त्या ऑप्शनसाठी यांना इनिशिएटिव्ह घ्यायचा आहे इथे. ग्रीन वॉच म्हणजे लँड कव्हर किंवा फॉरेस्ट कव्हर जे आहे तो किती क्षेत्र जमिनीखाली आहे याच्यासाठी GIS चं अप्लिकेशन ऍक्टिव्हली यांना करायचं आहे आणि ते एक चांगला इनिशिएटिव्ह आहे. फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ऍक्ट बद्दलही अप्लिकेशन इथे दिसत आहे काही. त्यानंतर VSAT कनेक्टिव्ह फॉर द प्लेसेस वेअर द इंटरनेट कनेक्टिव्हिटी इज नॉट फिजिबल, एक चांगला इनिशिएटिव्ह आहे. म्हणजे VSATनी कनेक्टिव्हिटी सॅटेलाइट द्वारे ही देण्याची कोशिश आहे. तर डिजिटलायझेशन ऑफ द फॉरेस्ट मॅपचं डिजिटलायझेशन जे होतं ऑलरेडी थोड्याफार प्रमाणामध्ये अजून ऍक्टिव्हली होईल. GIS चा इथे मदत घेतल्या जाणार आहे. तर बघूया पुढे. त्यानंतर मेडिकलमध्ये काय, तर हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम, या गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमध्ये एक सॉफ्टवेअर लावून सगळ्या पेशंटचा रेकॉर्ड ठेवला जाईल. त्याचं कुठे ऍडमिट झाला, किती दिवस झाला, त्यानंतर कुठे रेफर केला, त्याचं एक चांगलं सॉफ्टवेअर. काही ठिकाणी प्रायव्हेट असे सॉफ्टवेअर गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये लावलेले बघितलेले आहेत, बघू शकता आपण. तर आता एक स्पेशल सॉफ्टवेअर हे गव्हर्नमेंटच बनवणार आहे सगळ्या याच्यासाठी, दवाखान्यांसाठी. ते चांगला इनिशिएटिव्ह आहे. त्याच्यानंतर फूड आणि ड्रग मध्ये काय, आता देर आर ऑलरेडी 2 वेबसाईट आहे म्हणतात, यांना कंबाईन करायचं आहे. त्यानंतर ऑनलाईन इश्यू ऑफ लायसन्स, हे जे लायसन्स असतात मेडिसिनचे वगैरे, तर हे लायसन्स जे आहे ते ऑनलाईन करायचे आहेत. मे बी याच्यात रेस्टॉरंटचे असतील. तर त्याच्यानंतर पब्लिक हेल्थ मध्ये टेलिमेडिसिन चांगला इनिशिएटिव्ह आहे ऑलरेडी. त्यानंतर औषधी ड्रग इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सिस्टम हा सीडॅकने बनवून दिलेला आहे, तर हा पण चालू होणार. त्यानंतर हेल्थ ॲडवायझरी सेंटर 102, 104 आणि 108 याबद्दल हेल्थ ॲडवायझरी सेंटर या नंबरवर हे चालू करणार आहेत. तर सल्ले दिला जाईल या ठिकाणावरून विविध हेल्थ बाबत. त्यानंतर अवेबिलिटी ऑफ द डॉक्टर्स, मे बी या डॉक्टरची सरकारी हॉस्पिटलमध्ये अवेबिलिटी याच्याबद्दल काही यांनी इथे कम्प्लिटली बोललेलं नाहीये. बघूया पुढे काय होतं. आता बर्थ सर्टिफिकेट हा एक चांगला इश्यू आहे. बर्थ सर्टिफिकेट एखाद्या व्यक्तीचा जन्म झाल्यावर त्याला लोकलाइज जी बॉडी असते जी नोंदणी करते त्याला हॉस्पिटलद्वारेच कळवण्यात येईल, जेणेकरून ॲज अर्ली ॲज पॉसिबल त्या व्यक्तीला त्याचं बर्थ सर्टिफिकेट मिळेल. तर बर्थ सर्टिफिकेट लिंक टू लोकल बॉडी सो दॅट बिफोर लिव्हिंग द हॉस्पिटल द सर्टिफिकेट इज इश्यूड, असंही म्हणताय. त्यानंतर वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंटमध्ये यांचा ट्रॅकिंग सिस्टम फॉर वुमन एम्पॉवरमेंट अँड डेव्हलपमेंट अँड ट्रॅकिंग. तर ही ट्रॅकिंग सिस्टम फॉर वुमन एम्पॉवरमेंट बघूया हे एक्झॅक्टली काय आहे पुढे. त्यानंतर एन्व्हायरमेंटल डिपार्टमेंट, एन्व्हायरमेंटसाठी काय आहे, पोल्युशन कंट्रोल, महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड
याच्यासाठी एक ऑनलाईन आणि एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स याच्यासाठी कंबाईन मध्ये एंड टू एंड इंटिग्रेशन म्हटलेलं आहे इथे. तर यांना मे बी कंबाईन करून एक पोर्टल बनवू असं यांचं म्हणणं आहे, जेणेकरून हे क्लिअरन्स एन्व्हायरमेंटचे ॲज अर्ली ॲज दिल्या जातील. त्यानंतर इंडस्ट्रीजमध्ये, तर इंडस्ट्रीमध्ये इथे नेम चेंज नोटिफिकेशन जे असतं ऑन KYC हे सेम डे त्याच दिवशी गॅझेटमध्ये नोटिफिकेशन येईल, असं यांचं ॲज अर्ली ॲज नेम चेंज करता येईल. त्यानंतर इम्प्लिमेंटेशन ऑफ सिंगल विंडो सिस्टम, तर बिझनेससाठी जो असतो बीज प्रोजेक्ट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा हा इम्प्लिमेंटेशन होईल असं यांना म्हणायचं आहे. त्यानंतर डिझाईन अँड डेव्हलपमेंट ऑफ न्यू पोर्टल महाकामगार, हे लेबरसाठी खास पोर्टल mahakamgar.gov.in आला, या वेबसाईटचं नाव लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर त्यानंतर एनर्जीसाठी स्मार्ट ग्रिड पायलट प्रोजेक्ट हा चालू करण्यात येईल असे ते म्हटलेलं आहे. सिलेक्शन ऑफ वेंडर्स त्यासाठी केले जाते. ऑनलाईन बिल पेमेंट सिस्टम हा एनर्जीमध्ये बिलिंगसाठी ऑनलाईन पेमेंट, तर हे ऑलरेडी काही ठिकाणी चालू आहे. सिंगल विंडो क्लिअरन्स फॉर बिझनेस, ते ऑलरेडी एनर्जी सेक्टरमध्ये सिंगल विंडो क्लिअरन्स आहे काही ठिकाणी डिमांड रेट आहे, ते चांगला इनिशिएटिव्ह आहे. त्यानंतर हाऊसिंग मध्ये इम्प्रुव्हमेंट इन म्हाडा लॉटरीज, म्हाडाच्या ज्या लॉटरी आहे त्यामध्ये मे बी ऑनलाईन सिस्टम वगैरे येतील तर मोर ट्रान्सपरन्सी. त्यानंतर अर्बन डेव्हलपमेंटमध्ये एंड टू एंड कम्प्युटरायझेशन ऑफ टाउन प्लॅनिंग, ते टाउन प्लॅनिंगच्या साठी जितकं जास्त कम्प्युटरायझेशन वापरता येईल, टेक्नॉलॉजीचा सहाय्य घेता येईल. इथे म्हटलं स्मार्ट सिटी कन्सेप्ट हा नुकताच 3-4 सिटींसाठी हा चांगला महाराष्ट्रामध्ये वापरला जाईल. त्यानंतर टुरिझम, एक्झिस्टिंग वेबसाईट विथ ॲडेड फीचर टू बी डेव्हलप, तर टुरिझमसाठी अशी काही वेबसाईट बनवता येतील, जसे आज प्रायव्हेट भरपूर आहे टुरिझमवर, तर ते ऑनलाईन तिकिटिंग करता येईल, सगळ्याच पद्धतीचे तिकिटिंग तिथे होईल, रिझर्वेशन होईल हॉटेलचे. आणि मॅप्स माय इंडिया नावाची एक नवीन मोबाईल ॲप्लिकेशन येईल. हे मॅप्स ऑफ इंडिया आय थिंक असं एक मॅप्सची एक प्रायव्हेट वेबसाईट ऑलरेडी आहे, तर ते त्या बेसवर हे मॅप्स माय इंडिया तशीच एक स्पेशल गव्हर्नमेंट बनवेल. एक चांगला इनिशिएटिव्ह आहे मोबाईल ॲप्लिकेशन. त्यानं एक्झिस्टिंग रेशन कार्ड मॅनेजमेंट सिस्टम, रेशन कार्डसाठी सुद्धा काही ऑनलाईन सिस्टम किंवा सॉफ्टवेअर इथे आपल्याला बघायला वेगळे ऑनलाईन रेशन कार्ड मॅनेजमेंट सिस्टम. आणि त्याच्यानंतर फिस्ट नावाचं इथे बघा, फूड ग्रेन इसेन्शियल कमोडिटी अश्युरन्स अँड सिक्युरिटी टार्गेट सिस्टम, ते PDS मध्ये ऍक्टिव्हली आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर टोल नाका कोऑर्डिनेशन विथ MSRD, त्या टोल नाक्याचं कोऑर्डिनेशन MSRDC सोबत होईल, जो टोलचा इश्यू आहे. तर याच्यासाठी टेक्नॉलॉजीचा यूज चांगल्या प्रकारे केला जाईल असं हे म्हणत आहे. त्यानंतर ऑनलाईन पोर्टल फॉर प्लॅनिंग अप्रुव्हल इम्प्लिमेंटेशन अँड मॉनिटरिंग द स्टेटस रिलीज फंड, हे पूर्ण पब्लिक PWD डिपार्टमेंटच्या प्लॅनिंग अप्रुव्हलसाठी एक ऑनलाईन सिस्टम किंवा पोर्टलच बनवलं जाईल असं हे म्हणतात. ॲग्रिकल्चरसाठी डिलिव्हरी ऑफ एज्युकेशन रिलेटेड टू फार्मिंग, तर शेतकऱ्यांना एज्युकेट करण्यासाठी मे बी इंटरनेटचा यूज हे करतील. त्यानंतर वॉर्निंग सिस्टम, तर शेतकऱ्यांना वेदर रिपोर्ट जे आहे मे बी SMS द्वारे ॲज अर्ली ॲज पाठवल्या जातील. त्यानंतर फॉर पेस्टिसाइड आणि इक्विपमेंटसाठी डिफरंट ऑफिसेसला त्यासाठी एक स्पेशल अप्लिकेशन बनवलेलं दिसेल. त्यानंतर डिसीज आउटब्रेक मॉनिटरिंग सिस्टम, हे ॲनिमल हजबेंड्रीसाठी स्पेशल सिस्टम पाहायला मिळेल. त्यानंतर ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर फिशरमॅन आणि त्यांच्या फिशिंग लायसन्स फॉर फिशिंग बोट या सुद्धा ऑनलाईन होतील असं यांचं म्हणणे आहे. त्यानंतर कॉपरेटिव्ह सेक्टरमध्ये सहकार नावाचं एक स्पेशल सॉफ्टवेअर किंवा एक प्रणाली आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर ऑनलाईन ऑडिट मॅनेजमेंट सिस्टम आणि ऑनलाईन मनी लेंडर मॅनेजमेंट सिस्टम हे इनिशिएटिव्ह पाहायला मिळतील. GIS मॅपिंग ऑफ की कोऑपरेटिव्ह सोसायटीज, तर जिओग्राफिकली स्पेसिफिक एखाद्या पर्टिक्युलर जागेच्या रिलेटेड हे कोऑपरेटिव्ह सोसायटी यांचं मॅपिंग होईल, GIS बेस म्हणताय साहजिकच. इम्प्लिमेंटेशन ऑफ ऑटोमॅटिक फिंगर प्रिंट आयडेंटिफिकेशन सिस्टम, हे होम डिपार्टमेंट म्हणजे पोलीसशी रिलेटेड फिंगर प्रिंटिंगच्या आयडेंटिफिकेशनसाठी काही सिस्टम आणतील. त्यानंतर सिटी सर्व्हेलन्स सिस्टम मुंबई, पुणे, नाशिकसाठी CCTV कॅमेरेज वगैरे बसवले जातील, अधिक सर्व्हेलन्स तिथे राहील. त्यानंतर बेटल पोलीस कंट्रोल रूम विथ मोबाईल ॲप सपोर्ट, तर आता मोबाईल बेसवरही तुम्हाला पोलिसांशी किंवा एक टचमध्ये मोबाईल पोलिसांना अलर्ट करता येईल, अशा पद्धतीचं काही सिस्टम्स
लवकरच पाहायला मिळतील. सायबर फॉरेन्सिक लॅब किंवा हे सायबर बद्दल अजून डिटेलमध्ये काही येतील. त्यांना EFIR हाही लवकरच लॉन्च करतात असे हे म्हणतात. तर EFIR पण नोंदवल्या जातील. त्यानंतर ऑटो रिक्षा परमिट जे दिले जातात लिमिटेड लोकांना, ते आता लॉटरी सिस्टम होईल आणि मे बी ती ऑनलाईन लॉटरी टाईपच किंवा इंटरनेटच्या मदतीने या लॉटऱ्या घेतल्या जातील. त्यानंतर डिजिटलायझेशन ऑफ लिगसी रेकॉर्ड जे आहे, जे जुने रेकॉर्ड आहे त्याचे डिजिटलायझेशन ट्रान्सपोर्ट किंवा RTO डिपार्टमेंटला होईल. मायग्रेशन टूल सिस्टम जे आहे, वाहनांचं जे रजिस्ट्रेशन आहे यासाठी स्पेशल इनिशिएटिव्ह वाहन इथे आपण पाहायला मिळतं. इम्प्लिमेंटेशन सिस्टीम फॉर डिस्प्ले ऑफ VIP नंबर, जे VIP नंबर्स असतात त्यांचे थोडी कॉस्टली असतात, तर त्यांचं इम्प्लिमेंटेशन डिस्प्ले केले जातील वेबसाईटवर वगैरे. क्रिमिनल केसेसचं ट्रॅकिंग स्टेट मध्ये होईल, एक्साइज डिपार्टमेंटमध्ये. डिस्ट्रिक्ट वेबसाईट इन मराठी अपडेट रेग्युलरली, हे कलेक्टरसाठी काही यांनी चेकलिस्ट दिलेला आहे इथे कलेक्टरसाठी. त्यानंतर चावडी, म्युटेशन 7/12 जो आहे तो सिटिंग देअर होम मिळाला पाहिजे लोकांना घरी बसल्या बसल्या. 100% रिक्रुटमेंट थ्रू ऑनलाईन अप्लिकेशन महा ऑनलाईन, तर रिक्रुटमेंट जे आहे ते ऑनलाईन झाल्या पाहिजे जिल्हा परिषदेच्या किंवा डिस्ट्रिक्टच्या असं यांना म्हणायचं आहे. CEO साठी पण काही चेकलिस्ट आहे. 100% RTGS पेमेंट ट्रान्सफर व्हायला पाहिजे. 100% पेमेंट जो आहे तो शालार्थ किंवा सेवार्थ झाले पाहिजे. 100% रिक्रुटमेंट जे आहे ते महा ऑनलाईन पोर्टलवर रजिस्टर व्हायला पाहिजे. 100% यूज ऑफ स्टेट वाईड सॉफ्टवेअर फॉर व्हेरियस डिस्ट्रिक्ट ऑफिशियल, यूज ऑफ स्टेट वाईड सॉफ्टवेअर बाय व्हेरियस डिस्ट्रिक्ट ऑफिशियल. DISC नावाचं सॉफ्टवेअर एज्युकेशनसाठी 100% वापरायला पाहिजे. आणि ममता जे आहे ते हेल्थसाठी असे 100% चेकलिस्ट फॉर CO दिलेले आहेत. ट्रान्सपरन्सी इन बेनिफिशियरी सिलेक्शन, विविध योजनांसाठी ट्रान्सपरन्सी येण्यासाठी अधिकाधिक ऑनलाईन अप्लिकेशनची प्रोसेस किंवा इंटरनेट बेस व्हावं असं इथे म्हटलेलं आहे. तर दीज आर द मोस्ट इम्पॉर्टंट इनिशिएटिव्ह. अतिशय चांगले आहे ते, महाराष्ट्राच्या पुढच्या 1-2-3 वर्षामध्ये फार महत्त्वाचा रोल प्ले करतील. त्यामुळे राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये याचा डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली शासनाच्या विविध योजनांचा इफेक्ट असतोच. त्यामुळे यांच्यावर लक्ष ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर पुढील एका वर्षामध्ये भरपूर क्षेत्रामध्ये E-गव्हर्नन्स दिसेल. त्यामुळे यांचा अभ्यास डिटेल केला तरी हरकत नाही. जितका शक्य असेल तितका डिटेल अभ्यास करा. अधिक माहितीसाठी MPSConlinetest.com या वेबसाईटला भेट द्या. धन्यवाद.